जीवनाचा काला. नाहीतरी तर बसलेले कित्येक म्हणतील हो ताई काला, असे तर आम्ही कित्येक काले केले. पण तुम्ही किती काले केले यापेक्षा तुमच्या जीवनाचा किती काला झाला याला फार महत्व आहे. बरोबर आहे. एवढंच नाही तर काय म्हणते काल्याचे कीर्तन, असं तर आम्ही कित्येक काल्याच्या कीर्तनात बसलो. पण ते काल्याचं कीर्तन आपल्या किती बसलं याला फार महत्व आहे. महाराज सांगतात अरे भक्ति भक्ति क्या कहते हो, भक्ति में भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है, बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. अरे भक्ति भक्ति क्या कहते हो, भक्ति में भी धोखा है, बिना चरण चरित्र पावे सारी भक्ती धोका नाही. धोक्याला कोण विचारते हो, टाकू म्हणते रद्दीत नाही. आणि म्हणून मात्र या भक्ती करताना भक्तीला जोड मात्र कर्माची सांगितलेली आहे. नाहीतर भक्ती भक्ती करायचं आणि कर्म याची कपी होते. नेमकं काय माहिती म्हणा, सत्कार्यात काय जर आपण थोडस केलं ना लोक सांगत फिरतात. सांगत फिरायचं का, सांगायचं नाही, सांगेल मी पुढे. आणि म्हणून ही भक्ती करत निघालोय ना, मग ही भक्ती केल्यानंतर या सद्गुरू जगन्नाथ महाराजांनी बोलवले, आम्ही आले, बाबांनी सांगितलं भजन करा, संतांनी सांगितलं भजन करा. आणि भजन केल्याने मात्र आम्हाला फायदा काय, तुकोबारांनी सांगितलं मागया, आम्ही आलो, पण आल्याचा फायदा काय, आम्हाला काय मिळेल. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात आज देतो पाठ भरी, आज देतो पाठ भरी, हो आज देतो पाठ भरी, पाठ भरी, आज देतो 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 पाठ भरी, पाठ भरी, आज देतो 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 पाठ भरी. उदे म्हणाल तो बरी, उदे म्हणाल तो बरी, आज देतो पाठ भरी, आज देतो पाठ भरी, आज देतो पाठ भरी, पाठ भरी, आज देतो पाठ भरी. पोटभरी, आज देतो पोटभरी, पोटभर देतो. पण प्रश्न निर्माण होतो, दादा जन्माला आलोय, जर शब्दार्थ पाहायचं झाल्या तर जन्माला आलोय तेव्हापासून किती मात्र साखरीच्या गोण्या, बरोबर आहे ना, किती साखरीच्या गोण्या आतापर्यंत, तांदळाचे गट्टे, गव्हाचे, तेलाचे पिपे, पोट भरलं का, भरलं नाही, मग भरणार का. म्हणून मात्र शब्दाचा शब्दार्थ आणि भावार्थ हा लक्षार्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पोटभर मग म्हटलं कसं
बरोबर आहे ना? लागले जातोय आपण का? कारण बाबांनी म्हटलं या अपेक्षित आहे काय? संसार करतोय, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, परमार्थ करते मग तरी पाहिजे. आणि त्या सुखासाठी मात्र या संतांच्या मागे चालले सद्गुरू जगन्नाथ महाराज. सर्वसामान्य संत नाही हो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे साक्षात देवादिदेव महादेवांचा अवतार म्हणून संबोधलेला आहे. का? कारण महादेवांजवळ कोणतं वाहन आहे महादेवाचं? नंदी. हातात काय आहे? बाबांजवळही नंदी वाहन आहे. बरोबर आहे. एवढंच नाही तर गळ्यात काय होतं महादेवाच्या? आहे नाही तर दिसलंच ना मला, इथे जवळच तर ठेवलंय समोर. हा. आणि आपल्या जगन्नाथ बाबांजवळही एवढंच नाही तर देवादिदेव महादेवानी पहिली पंढरपूरची वारी केली आपले जगन्नाथ बाबाई गेले जगन्नाथ बाबांसोबत. जे संत गेलेत, भक्त गेलेत त्यांना माहिती आहे. आणि म्हणून तर म्हणतं काय, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचं नाथ. आणि तोच मात्र जनार्दन असणार साक्षात जगन्नाथ म्हणून या ठिकाणी विराजमान आहे. एवढंच नाही तर आपण प्रेमाने म्हणतो ना, अनाथाचा अनाथाचा नाथ होस कोणी म्हणे वेडा पिसा. म्हणतो की नाही? आणि हा वेडा पिसा म्हणतो आपण कोण? अनाथाचा नाथ जगन्नाथ, जगाचा नाथ जगन्नाथ. आणि या जगन्नाथाचा मात्र आज रुद्रिकाला आणि त्या संबंधाने त्या अनुषंगाने आपण सगळे आलोय. आज मात्र पोटभर समाधान अपेक्षित आहे, परम सुख शांती पाहिजे, बाबा देणार आहे. पण त्यासाठी मात्र बाबांनी दाखवलेल्या, संतांनी दाखवलेल्या मार्गाने मात्र चालावं लागणार आहे. आणि देण्याचे बंधे चालू जातात, न कोणी गुंता कुठे काही, मग अटकायचा विषयच येत नाही. पण ते करताना मात्र कसं घाई करून जमत कुठेही जा. तुम्ही म्हणाल कीर्तन ऐकलं मग आम्हाला शांती भेटली नाही. कोणती शांती? तुमच्या गावातली? समाधान भेटलं नाही, आवड नाही, परम सुख मिळालं नाही. तुम्ही कीर्तन ऐकल्याबरोबरच अपेक्षा कराल तर जमणार? बरोबर की नाही? तुम्ही लगेच म्हणाल तर लगेच कोणतीही गोष्ट होत. विद्यार्थ्याची टीशी आणली, 5व्या वर्गात नेऊन टाकला, पहिलीपासून 4थी पर्यंत प्राथमिक शाळेत शिकला आणि 5व्या वर्गात टाकल्यानंतर लगेच म्हणाल तुम्ही की या वर्षीच बोर्डाची परीक्षा येईल 10वीची द्या. जमाल का? जमणार नाही. पहिल्या वर्गात टाकला तर हळूहळू पास होत मात्र त्याला 10वीची देता येईल. एकाच वर्षी नाव टाकल्याबरोबर 10वीची देता येणार? तसंच हे आहे. इथे आल्यानंतर लगेचच तात्काळच मात्र तुम्हाला प्राप्त होईल नाही हो, थोडासा वेळ लागणार. कारण देव सहज जर कोणालाही देऊन द्यायचं असतं तर काय आहे, एक म्हण प्रसिद्ध आहे ते म्हणजे अंगाला आला ताप पण देवा तू माझा, आणि अंगाचा गेला ताप मग मी देवाचाही लोक म्हणायला भीत नाही. मग देव सहजच देऊन देणार आहे का? अपेक्षित आहे ते देईल. पण मात्र भगवंत ही परीक्षा पाहत असतो, संत ही परीक्षा पाहत असतात. आणि ते पाहिजे ना, मग इथे आले ना तर आता
तो मार्गक्रमण संतांनी दाखवलेल्या दिशेने करा. आणि त्यासाठी मात्र चला, चालताना कसे चला तर सांगितलंय, माझ्या मागे येतात ना, तुम्हाला शांती पाहिजे, परमसुख पाहिजे, समाधान पाहिजे, भगवत प्राप्ती करून यायची आहे, तर मग चला. पण चलताना मात्र कसे या तर हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कुणाची न बोला, कोणी कुणाची न बोला. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. कुणाशी न बोला, कोणी कुणाशी न बोला, देतो पोट भरी, देतो पोट भरी. हळूहळू चला. कोणी कोणाशी, लोकांना बोला म्हटलं तिथं बोलत नाही, आणि तिथं नका बोलू म्हटलं तिथं बोलत सुटल्या वाचून राहत. बोललं पाहिजे, पण कुठं आणि काय आणि कधी. आणि एवढंच नाही तर कोणी कोणासोबत बोलू नका असं का म्हटलं, कारण परमार्थात मात्र साधक अवस्थेत असताना कोणी कोणाशी बोलू नका. एवढंच नाही तरी सुंदर असं हे काल्या महोत्सव आयोजन आहे, वार्षिक काला आहे. आणि त्यासाठी मात्र इथे बसलेले मात्र असेल काही लोक ज्यांनी मात्र या सहकार्य केलं असेल, नाही तळमन धडाने सहकार्य करतात, पण लोकांना सांगायची लई गरज नाही. लईच हाऊस या सोहळ्याला जर का हे सुंदर असं कार्यक्रम चाललाय आणि याला 1000 रुपये वर्गणी का देत नाही अख्ख्या कॉलनीमध्ये? दिले 1000, दिले 1000, दिले 1000 नाही, पण असं वर्णन आहे चांगल्याने कमी होतंय. काय पापही कमी होतंय ना पुण्यही कमी होतं. मग आपलं काय होतंय? 1000 दिले अख्ख्या कॉलनीला माहिती, या वर्षीच्या काल्याला मी सांगतच फिरतात दादा, सगळ्यांनाच माहिती. यानं काय दिले? 1000 दिले सत्कार्य, तर सांगत फिरतात. आणि असं कधी सांगते का पुण्य सांगत फिरते? आणि पुण्य सांगायला काय होतं? बोला बोला, आताच बोलले ना मी, काय होते? तुम्हाला वाटतच नाही कमी भाव नाही का, म्हणून सांगूच नका कोणाला किती दिले. बरोबर विठ्ठल. त्याच्यातही लक्षात घ्यायचं की भावार्थ घ्यायचा वेगवेगळा आहे. बरं काढला 2 अर्थ निघतंय. आम्ही आता समजदार समजून घेऊयात. लक्षात येईल की उशिरा का होईना लक्षात आलं म्हणून सोडले, दुसरं काय म्हणतील. असं काय चालू होतं आपलं? विषय कोणता चालू होता? काय चालू होतं? म्हणा कीर्तन. म्हटलं कीर्तन चालू होतं, ते तर सगळ्यांना माहिती आहे. विषय काय चालू होता? बोला बोला सांगा. 1000 रुपये. वा वा, या आजीसाठी जोरदार टाळ्या वाजव. अशा वाजवू की नको, अशासारखं वाजवू की नको, वाजवू की नको. नाही नाही, आजीच्या नावाने कमी वाजवला तरी हरकत नाही. आता समोर वाजवणार ना तेव्हा आपण. खरंच मागे मागे या सांगतात ताई, तो गेला विषय मागे. मग किती दिली वर्गणी? हे सांगत फिरते. सांगायला काय होतंय? पुण्य. आणि पापही सांगितलं तर सांगितलं का कोणी? सांगितलं का कधी? आल्या होत्या या बाजून बाहेर निघेल तेव्हाच भगवंताला मात्र त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. आणि म्हणून मात्र ते जर का रिकामा करायचंय ते घर, ती कोठडी भगवंतासाठी मात्र हे मंदिर रिकामं करायचंय. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात काय करा? तू का म्हणे सांडा घाटे
तुका म्हणे चालला गाते तुका म्हणे सांडा गाते गाते तुका म्हणे सांडा 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 गाते गाते तुका म्हणे सांडा 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 गाते तेने नका भगो कोटे तेने नका भगो कोटे भगो कोटे आज देखो कोटा भजी आज देखो कोटा भजी आज देखो कोटा भजी कोटा भजी आज देखो कोटा भजी तुका म्हणे सांडा घाटे. काय घाटे म्हणजे काम क्रोध विकार मन मत्सर आहे, इतरांविषयी वैरत्व भाव आहे ते सोळा. जगन्नाथ सांडा सोळा तेच आहे. जगन्नाथ बाबाची तारीख सोळा. काय म्हणतात बाबा? सोळा. एकमेकांविषयी द्वेष असेल तर सोळा. कोणाची ईर्ष्या असेल सोळा. भेदभाव असेल सोळा. आणि आपुलकीने वागा, प्रेमाने राहा, हेच बाबांनी सांगितलं. म्हणून तर सांगितलंय सोळा. आणि तू बाबालाही तेच सांगता, तू का म्हणे सांडा घाटे. तेने नका भरू मोठे. त्याने मात्र आपलं काही बरं होणार. दुसऱ्याचं राग करून काय बरं होणार आहे हो? दुसऱ्यांसोबत वैरत्व ठेवून काय बरं होणार आहे हो? होणार आहे. तर काय काय नेमकं असतात हो. लई काय म्हणतात, दरवर्षाला त्याला केल्यानंच लई होत आहे का? बोलणारे कोणाला बोलेल याचा नेम नाही हो. लोकांनी देवाला बोलणं सोडलं नाही, संताला सोडलं नाही, मग तुम्हा आम्हाला सोडणार? आपण मात्र चांगल्या मार्गाने चालत राहायचं. एक पेशंट त्याचं दुखत होतं पोटात. तो गेला डॉक्टरकडे आणि डॉक्टरने विचारलं, "ओ दादा, कुठं दुखतंय वर?" तो म्हणते, "नाही." "खाली?" "नाही." "मग दुखतंय नेमकं कसं?" डॉक्टरने विचारलं, "काही खाण्यात बदल?" पेशंट म्हणतो, "बिलकुल नाही." "काही पिण्यात बदल?" पेशंट म्हणतो, "बिलकुल नाही." "मग काही तुमच्या डेली रुटीन मध्ये बदल?" पेशंट म्हणतो, "बिलकुल नाही." "मग दुखतंय कधीपासून तुमचं पोट?" असं जेव्हा डॉक्टरनी विचारलं तर लगेच मात्र तो पेशंट सांगतोय, "ते समोरचं घर नाही का, 4 रूमाचं होतं, डबल मजली झाली, 8 रूम झाल्या, तेव्हापासून पोटात असं पोटात दुखणं काही कामाचं." आणि म्हणून हे सगळं काय करा, सोडा. आणि काय करा तर भगवंताचं एकदा मोठ्या प्रेमाने नामचिंतन करा. त्या जगन्नाथ बाबांच्या आपण सानिध्यात बसले, त्या बाबांचं एकदा मोठ्या प्रेमाने नामचिंतन करू. श्रीराम जय राम जय जगन्नाथ, श्रीराम जय जगन्नाथ. आता बोला.
जय जगन्नाथ श्री राम जय राम जय जगन्नाथ श्री राम जय राम जय जगन्नाथ श्री राम जय राम जय जगन्नाथ ओ श्री राम जय राम जय जगन्नाथ 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 ओ श्री राम जय राम जय जगन्नाथ 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 ओ श्री राम जय राम जय जगन्नाथ 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 ओ श्री राम जय राम जय जगन्नाथ 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 ओ श्री राम जय राम जय जगन्नाथ 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 बोले सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय काय नाही इमानदारी वाजवल्या काय म्हणाले बोलावलं नाही यांना तुम्ही म्हणाल ताईचं लक्षच नव्हतं तिकडले म्हणतात ताईचं लक्षच नव्हतं नाही ताईचं लक्ष नसेल 2 नाही 4 आहे आणि ताईच्या नजरेतून हुकले तरी जगन्नाथ बाबाची नजर नाव कोणाचं घेतलं टाळी वाजवली कोणाच्या नावाने पाहते असा हा काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या अल्पशा वेळेमध्ये मात्र मी चिंतन केलं आणि तुकोबरे म्हणतात की या आल्यानंतर मात्र पोटभर देऊ काय देऊ तर तुम्हाला अपेक्षित आहे ते देऊ पण त्यासाठी काय करा हळूहळू चला कोणी कोणाशी बोलू नका आणि मग काय कर तर आल्यानंतर मात्र मनातले जे काही विकार आहेत षडविकार आहेत ते त्यागा सोडा सांडा त्याने आपलं काही बरं होणार आणि एवढं समजलं तर झाला समजा जीवनाचा काला नाहीतरी तर बसलेले कित्येक म्हणतील हो ताई काला असे तर आम्ही कित्येक काळे केले पण तुम्ही किती काले केले यापेक्षा तुमच्या जीवनाचा किती काला झाला याला फार महत्व आहे बरोबर आहे एवढंच नाही तर काय म्हणते काल्याचे कीर्तन असं तर आम्ही कित्येक काल्याच्या कीर्तनात कित्येक काल्याच्या कीर्तनात बसलो पण ते काल्याचं कीर्तन आपल्या किती बसलं याला फार महत्व आणि हा काला करण्यासाठी आपण आलोय काला म्हटलं की मात्र कीर्तनकार हा बांधलेला असतो इतरत्र कुठेही जाता येत नाही मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर मोकळाच दिसताय बांधलेला असतो म्हणजे कशाने दोरीनी साखळीनी नाही संतांनी घालून दिलेल्या मर्यादेने बांधलेला असतो आणि काला म्हटलं की वर्णन करायचं असतं काय चरित्र देऊचा गेले देवे गेले देवे गेले देवे गोकुळी गेले देवे गेले देवे गेले देवे गोकुळी तानो भाव सागरीचे तानो भाव सागरीचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी आणि जे गोकुळात गेलं यदशे चरित्र केले नारायणे रांगत अगोदर रिया आणि तेच चरित्र मात्र इथे उच्चारायचंय आणि तेच दुसरं कोणी नाही तर त्यांचा अवतार मात्र सद्गुरू जगन्नाथ बाबा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंत अवतरतात कशासाठी गीतेमध्ये वर्णन आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे जेव्हा जेव्हा धर्मावर गाणी येईल तेव्हा तेव्हा मात्र भगवंत अवतार घेणार आणि संतही त्याचसाठी येतात कशासाठी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याणाकरता संत अवतारतात
का कारण बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळ मनोनिया बुडते जन मात्र पाहल्या जात नाही कळवळा येतोय आणि म्हणून संत अवतार घेतात आणि या संतांनी अवतार घेतला कधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे रामनवमीच्या शुभ दिनाला सारे आनंदात जन्माला आले बाबा सद्गुरु जगन्नाथ जन्माला आले बाबा सद्गुरु जगन्नाथ तरी रामनवमीच्या शुभ दिनाला आणि या रामनवमीच्या शुभ दिवसाला मात्र बाबा जन्माला आले आणि बाबांना मात्र या आईने आई कोण जिजाई आणि बाबा झुलबा पिता आणि या दोघांनीही मात्र आपल्या बाळाला असं संस्कारित पुढे केलं हा बाळ काही सर्वसामान्य नाही हो देवाला काय म्हणता इंग्लिश मध्ये विठ्ठल काय म्हणता कोणाला यांना इकडे लक्ष लगेच यांचं सांगितलं ते नाही काय विचारलं होतं मी बोला बोला हा देवाला काय म्हणते हा गॉडचा त्याचा लॉंग फॉर्म आता नाही माहिती आता सांगत बसा तुम्ही जी फॉर जनरेटर कोणतं भाऊ जवळचं नाही उत्पत्ती करता ओ फॉर ऑपरेटर म्हणजे पालन करता आणि डी डिस्ट्रॉयर म्हणजे उत्पत्ती करता उत्पत्ती स्थिती म्हणजे पालन करता आणि लय म्हणजे विनाश कोण करतो हा ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि या ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव भेटायला आले कोणाला तेव्हा बाबा जन्मास आले वर्णन आहे भांदेवाडाला मात्र तिन्ही देवांच्या अवतारात 3 ऋषी मात्र आईला भेटायला आले आणि हे मात्र सर्वसामान्य नाही जर ब्रह्मा विष्णू त्यांच्या द्वारात येत आहे म्हणजे सर्वसामान्य नाही साक्षात भगवंताचा अवतार आहे आणि बाबांनी मात्र आपल्या सगळ्यांना नवी दिशा दिली आहे लाखोंचे प्रेरणास्थान ठरले नवे नवे गुरु देखील आपण केलेला आहे कोणाला सद्गुरु जगन्नाथ बाबांना कारण गुरु केलेच पाहिजे आणि त्या गुरूंच्या वचनावरती चाललं पाहिजे आणि त्या गुरु मंत्राचं आहे म्हणाल्यात मला काही महिला मंडळी त्या गुरु मंत्राचा मात्र आपण उच्चारण केलं तर निश्चित सागर करून जाऊ पण गुरु करतानाही मात्र विचार करून कारण काय आहे लाखो गुरु हे जगत में बरे कभी नहीं काम का सब स्वार्थ किया सरे डंगा बजाते नाम का आणि म्हणून मात्र विश्वासाचा एक गुरु करा आणि त्यांच्यावरती आपलं सर्वस्व मात्र अर्पण करा सांगायला तर भरपूर सांगता येईल गुरु केल्याने काय होतं तर तेही वर्णन आहे तेरे किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता और अगर कृपा हो गुरु की तो वो भी मिल जाएगा जो कभी तेरा हो नहीं सकता आणि म्हणून खरा काला करायचा आहे काल एकादशी होती आपण उपवास केला सोमवार करते मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करते नवरात्री आणि नवरात्र करते पण सांगते कितीही उपवास करू नका असं मी म्हणत नाही पण त्याच्याच बरोबर मात्र किसीने रोजा रखा किसीने उपवास रखा मगर कबूल उसी का हुआ जिसने अपने माँ बाप को अपने पास रखा आणि म्हणून आई वडिलांना सांभाळा नेमकं होते काय आपल्याला सगळ्यांसाठी वेळ आहे पण आपल्या आई वडिलांसाठी वेळ नाही आणि म्हणून मात्र आई वडिलांना सांभाळा त्यांनी लहाण्याचं मोठं केलंय सांभाळा आणि त्या आई वडिलांचंही कर्तव्य आहे आपल्या मुलांना संस्कार द्या जगन्नाथ बाबांना संस्कार दिले तर आईनी वडिलांनी तर आई मेन जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगात उतारी ऐसी वंदनी मातेची थोडी शेकडो गुरुहुनी उघडा ग्रामगीता 21व्या अध्याय मैलोन्नती विद्या गुरुहुनी थोड्या आदर्श मातेचे उपकार गर्भापासून तिचे संस्कार बालकांवरी आणि म्हणून आईनी ही मुलांना घडवा कारण जब अनाज खत्म हो जाए तो इंसान मर जाते हैं और जब संस्कार खत्म हो जाए तो इंसानियत मर जाती आणि म्हणून ती माणूस ती जागी ठेवायची आहे एकमेकांसोबत प्रेमाने वागायचं आहे आणि जीवनाचा खरा काला करायचा आहे तर संस्कार द्या आणि हे मात्र देत लहानाचे मोठे झाले जगन्नाथ बाबा आणि मग नानावी खेळ खेळले तर बाबा आता आले मोबाईल आणि आता खेळते पबजी फ्री फायर लुडो खायला नाही सब्जी पोरायला पाहिजे लईच वेळ लागला आमच्या मारेकाला घरावरून उडी टाकली एकानं डोकं मोडलं ते एकमेकांच्या कशा जाईल
पबजी. आणि त्या मोबाईल देण्यापेक्षा चांगले मैदानी खेळ मात्र खेळायला लावा. शरीर सुदृढ राहील, मानसिक आरोग्य मात्र सुधरेल. बरोबर आहे ना? आणि खेळतात काय मोबाईलमध्ये. 2.5 3 वर्षाच्या मुलाला आई म्हणते बाबू गेम खेळ, गेम रडला त्या घे मोबाईल. अरे अरे अरे, मोबाईलचा केला तेवढा चांगलाही वापर आहे आणि वाईटही आहे. मग आपल्याला ठरवायचंय की आपण काय करायचंय. बाबाही खेळले, श्रीकृष्ण भगवंतही नानाविध खेळ खेळले, ते मोबाईलमध्ये नाही. आता मोबाईलचं तर एवढं लागलं भरपूर सांगता येईल, पण वेळ कमी आहे. नानाविध खेळ खेळले आणि फार सुंदर मैदानी खेळ आहे. अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक डुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. लगोरी असे मस्त विटी दांडू नानाविध खेळ खेळले. बाबाही खेळलेत, श्रीकृष्ण कन्हैयालालही खेळलेत आणि खेळून खेळून सगळे दमले. आणि दमल्यानंतर मात्र काय तर इकडे गोपाळ म्हणायला लागले कन्हैयाला, देवा कुठपर्यंत खेळायचं आता? फांदी भार मोठी भूक काय खेळावयाचे सुख, किती खेळायचं, भूक लागली ना देवा आता.